हे बघा आज कसा पाऊस पडला आहे. झिमझिम झिमझिम सारखा पाऊस चालू झाला आहे. आज पावसाचं आगमन झालेलं आहे. छान असा पाऊस पडू राहिला आहे. आज पावसाचं वातावरण पाऊस हा पडू राहिला आहे. काय एवढा भराभरा आलेला नाहीये, सरी चालू आहे, पण आज पावसाचं आगमन झालेलं आहे. ढगबी हे गाजत आहे, ढगबी वाजत आहे आणि छान असा हा पाऊस पडत आहे. आंब्याच्या कैऱ्या थोड्या काल उतरून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे आंब्याच्या झाडावर आता काय एवढ्या कैऱ्या दिसत नाहीये. पण आज चला पावसाचं आगमन असं मस्त झालंय आणि पाऊस सगळीकडे पडलाय आणि छान असा मातीचा सुगंध सुटलाय. हा बघा पावसाचा आवाज, पत्र्यावर पावसाचा दणदणा पडत आहे. स्लॅबच्या याने तर काय पावसाचा आवाज येत नाही, पण पत्र्यावर असा दणादणा आवाज येतो. हे बघा पावसाचा आवाज आणि छान असं पावसाचं वातावरण. हे बघा आभाळातलं इतकं मस्त पावसाचा चांगला पडत आहे. सगळीकडं थंडाई, उष्णताचं वातावरण एकदम थंड झालं आहे. सगळीकडं गार असं वातावरण वाटलंय आणि एकदम मस्त असा छान असा पाऊस जोराचा सुरू झाला आहे. दणदण आवाज येत आहे. हे बघा कसे पाण्याचे थेंब पानावर पडत आहे. नैसर्गिक असं वातावरण मस्त असं छान असं. कारण आता उन्हाळा संपला, आता पावसाची चावल सुरू होत आहे. जून आता सुरू होत आहे. लागतात पावसाचे आगमन झालेले आहे. तर हे बघा ढग किती गैर भरून आलेले आहे. खूप दाट असं ढग भरून आलेलं आहे आणि हा बघा पाऊस पडत आहे. हा पहा कसा पाऊस पडत आहे. पावसाचा हा मस्त छान असा आता वातावरण झालेलं आहे. हा पाऊस हा किती जोरात आणि किती असा पाऊस आता आलेला आहे. ढग बी असं धडधड होत आहे. पाऊस आला, मातीचा सुगंध सुटला. जिकडे तिकडे मातीचा सुगंध सुटला आहे. उन्हामुळे खूप आता उठत होता आणि खूप म्हणजे गरम होत होतं. आता पावसामुळे सगळीकडे थंड वातावरण आहे, होईल. आणि जून लागताच पावसाची सुरुवात झाली. अजून जून बी नाही लागला, अजून तर पावसाची आता सुरुवात झाली. निसर्ग हे वातावरण असं छान असं. पण पाऊस आला तर थोडं शांतता आणि थोडं थंड वाजलं. उन्हाची धूप खूप वाढलेली होती, खूप ऊन पडत होतं. तर आज असं हे पावसाचं वातावरण असं छान असं मस्त. हे बघा कसे आंब्याचे झाडं, लोकांनी आंबे उतरू घेतले, आंब्याच्या आड्या टाकल्या, आंब्याचं लोणचं बनवलं. पाऊस पडल्याने थंडाई येते, लोणचं खराब होत नाही, त्याच्यामुळे आंब्याचं लोणचं बनवून घेतलं. आंबे उतरून घेतले आंब्याच्या झाडावरच्या लोकांनी. का आता उन्हाळा संपत येते, आता पावसाची सुरुवात झाली आहे. थंड वातावरण होईल. काहींनी आंबे उतरवले, त्यांचे काही नुकसान नाही झाले, पण काहींचे आंबे असतील त्या झाडावर त्यांचं पडतील तर थोडं नुकसान होईल. पण एवढं काही नुकसानाचं नाही. पण थंड असं वातावरण झालेलं आहे. निसर्गाचं जे माती जमिनीतून झरण्या इथून थंड मस्तपैकी असं झरण्या थंड होत आहे. पावसा झिमझिम असा असं चांगलाच आता म्हणजे चांगलं चाललंय, जोरदार. आभाळ चांगलं घनदाट असं भरून आलेलं आहे. तर पावसाचा आज असं आजपासून छान असं आगमन झालेलं आहे. निसर्गाचे देण पावसाचे, निसर्गाचे देण नारळात पाणी म्हणतात. आता नारळाच्या झाडावरच पाणी पडून राहिलंय. इतका सुंदर असा पाऊस येतोय. सगळीकडे असा गारवा पसरलेला आहे आणि छान असं वातावरण. ढग असं निर्मळ म्हणजे भरून असं काळसुट्ट झालेलं आहे निसर्ग. तर आज असं हे पावसाचं वातावरण झालेलं आहे आपल्या इकडे. हा बघा आजचा पाऊस. या किती जोरात पाऊस येत आहे. आपल्या कैऱ्या बरं झालं आपण सगळ्या उतरून घेतलेल्या आहे. कैऱ्या उतरल्यामुळे, सगळ्या काढून घेतल्यामुळे म्हणजे कैऱ्या वाचल्या आणि
पडल्या नाही, काही नुकसान आपलं कैऱ्यांचं झालेलं नाही. कैऱ्या काल काढून घेतल्यामुळे बघा, काल कैऱ्या काढल्याला आज पाऊस आला, तर पावसाचे असे आगमन आज झालेले आहे. तर छान असा पाऊस आला निसर्गाचा आणि एकदम मस्त असं छान असं वातावरण झालं. जोराचा आभाट असं काळं आलेलं आहे. थोडा थोडा वारा बी येत आहे पावसामध्ये आणि मस्त असं छान असं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. ढगाची गडबड चाललेली आहे, वीज कडकडत आहे, पावसाचा जोरजोरात येत आहे. म्हणजे चांगलाच पाऊस आला आहे आणि चांगलीच अशी धरणी आहे, थंड अशी भेटली आहे. तापलेली धरणी आहे, थंड झालेली आहे. तर इथे बघा, तर काही पाऊस थांबतोय, काही चालतो. तर काही कैऱ्या उतारल्या म्हणून बरं झालं, आपल्या कैऱ्या वाचल्या. पण काही लोकांचं जर काढल्या नसेल तर त्यांचं नुकसानच होणार. तर या पद्धतीने आज पावसाचं आगमन झालंय. हे बघा, जोराचा चाललेला आहे. हा पा खूप वारा सुटला आहे, हा खूप वारा सुटला आहे, पाऊस खूपच आलेला आहे. खूप जोराचा पाऊस चाललाय, वारा बी लय सुटलाय. हे पा झाड हालत आहे खूप जोराचा, खाली पाणी बी वाहते. म्हणजे बराच चांगला पाऊस आलाय यावेळेस. खूपच पावसाचे आगमन खूपच छान झालेले आहे आजचे. पा खूपच जोराचा पाऊस चाललेला आहे, खूप जोरात असा पाऊस येऊ राहिला आहे. बघा, वातावरण हे खूप पावसाचं झालेलं आहे, जोरातच पाऊस येतोय. हे पा, म्हणजे आज खूप छान असा पाऊस पडला. मुलं पा घरावर कसे खेळत आहे पावसामध्ये, मस्त असे छान भिजू राहिले. ज्याचे ते पुरी फुगड्या खेळू राहिल्या घरावर पावसामध्ये, मस्त अशा फुगड्या खेळताय. त्या पावसाचा आनंद घेत आहे लेकरं, छान असे पावसाचा आनंद घेत आहे. खूप पाऊस पडलेला आहे, पडत आहे. हे पोरं कसे नाचते, हे पा खूप पावसात खेळते आहे. कोणी पावसात झोपतंय तर कोणी काय. हे पा पाऊस पडू राहिला आज. असा पावसाचा खूप छान असा निसर्ग आणि धरतीचा असा मातीचा सुगंध सुटला आणि पाऊस झरझरा आणि खूप धारा अशा वाहू राहिल्या आणि खूप छान असं वाटू राहिलं. वातावरण खूप निसर्गरम्य झालेलं आहे आज. शरीर असं छान वात आहे. पोरी बी पावसाच्या खेळू राहिल्या. पाऊस खूप जोरजोरात येऊ राहिलाय. पावसाचे लेकरं खेळत आहे. हे पा वारा बी खूप सुटलेला आहे. वारा सुटल्यामुळे पाऊस थोडा होईल, पण आभाट खूप भरून आलेलं आहे. काळा झरोचा आभाट झालेला आहे. पावसाच्या धारा खूप जोरजोरात. हे पा काळं जरा ढग झालेलं आहे, खूप काळं काळं असं ढग भरून आलेलं आहे. हे पा सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. हे पा आता नळाला बोरिंगांना पाणी येईल. मस्त पहिली पाऊस पडल्यामुळे बोरिंग विहिरींना पाणी येईल. पाऊस हा पाहिजेचे. आता उष्णताचा दिवस जाईल आणि पावसाळा हा सुरू झाला. आजपासून पावसाळा समजा सुरूच झालेला आहे. छान असा पाऊस पडत आहे आणि एकदम मस्त असा निसर्गरम्य खूप छान जोराचा पाऊस आज झालेला आहे. तर असं मस्त असं छान वातावरण वाटत आहे. थंड असं सगळीकडे गारगार झालेलं आहे. कोणी पावसाचा आनंद घेत आहे, पावसात खेळत आहे, तर कोणी काय. इतका मस्त पाऊस आला आणि आज छान असा थंड गारावा देऊन चाललेला आहे. तर आता पावसाचं आगमन सुरू, आजपासून समजा आपला पाऊस चालू झाला आहे. तर चला मैत्रिणी, आज पावसाचं तुम्हाला आगमन मी कसं झालं ते दाखवलेलं आहे. छान असा मस्त पाऊस आमच्याकडे पडला. बघा, वारा बी सुटला, पाऊस बी पडला, सगळीकडे रोडाला पाणी बी व्हायला लागलंय. गारगार